श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंत जोडणं हाच एक धर्म. 14 जून. भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा. भगवंत जोडणं हाच एक धर्म आहे. अभिमानानं कोणतंही कृत्य केलं तर ते नाही भगवंताला पोचत. दानधर्म केला, धर्मशाळा बांधल्या, हे सर्व नाव होण्याकरता जर केलं तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला? भगवंत जवळ न येता त्यामुळं अभिमान मात्र वाढतो. बाभळीची झाडं लावली तर त्यांना आंबे येतील कसे? मीपणानं केलेलं काम नाही उपयोगी पडत. शरणबुद्धीनं केलेलं काम हाच खरा धर्म. मी भगवंताच्या हातचं बाहुलं आहे असं समजावं. राम करता असं म्हणावं. म्हणजे देवाजवळ शरणबुद्धी धरावी. भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते. ही निष्ठा कधी कुणाला हार जाणार नाही किंवा कधी कुणापुढं मान लवणार नाही. एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचं कारणच काय? काळजीनं कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावं. व्यवहारात सौख्य कर्तव्यानं मिळतं, तसं परमार्थात सौख्य निष्ठेनं मिळतं. परमार्थ करणाऱ्या माणसानं कोणाचंही अंतःकरण दुखवू नये. परमार्थ हा लबाड आणि भोंदू माणसांचा नाही, तसा तो बावळ्या माणसाचाही नाही. व्यवहारात कुणाला फसवू नये आणि कशाला भुलू नये. आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसण्याइतकंच आपण व्यवहारी असावं. आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानानंच देवघेव करावी. व्यवहाराच्या दृष्टीनं देणं न राहील असं वागावं. कोणत्याही परिस्थितीत मी राहीन असं जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही. आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये. अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे. प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळालं पाहिजे. ही संपत्तीची समान वाटणी आहे. मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिकटून बरोबर येते. काय गंमत आहे बघा. इतर बाबतीमध्ये मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो, पण तो पैशाचं वचन देतो सहज आणि ते मोडतोही सहज. तेवढंच वचन पाळण्यात तो कुचराई करतो. पैसा नसून अडतं आणि तो असून नडतं. अशी आपली परिस्थिती आहे. संन्याशानं 1 दिवसाचा संग्रह करावा. गृहस्थानं 3 दिवसांचा संग्रह करावा. आपल्याजवळ 3 दिवस खायला आहे असं पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये. मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी आहे, तर राम करता आहे ही परमार्थातली पहिली पायरी आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.